सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव. स्थळ सद्गुरू वारकरी संस्था, जामगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. नाम संकीर्तन साधन पये सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. प्रेमानं पाप जळून जात. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे नको ते डाउनलोडिंग होतं ना, नको ते ऍप. हे माझ मामा बोर्ग मावा नातू मै 300 एकर जमीन. नको ते डाउनलोडिंग होतं ना, ते डिलीट होतं. आणि आपलं इथं काहीच नाही, काहीच नाही इथं. लक्षात पूर्वक आहे का पुरुष मंडळी? मुलगी तुमची का जावयाची? जावयाची तुमच्याकडे 20 वर्ष ठेव. महिला मंडळ मला खरं सांगा, पोरग तुमच्या वालं का सुनबाईचं? ते लग्नाच्या अगोदर रिंगटोन ठेवल ना, आई माझी मायेचा सागर रे, दिला तिनं जीवना आकार. म्हणून ते. पण लग्न झाल्यानंतर 2च वर्षात स्वर तेच राहते, पण शब्द बदललेले राहतील. रिंगटोनचे स्वर तेच आहे. ते म्हणा, आई माझी मायेचा सागर, नाही मिळत तिला येईल भाकर. मग नाताला उचलून घेती आणि पिशीत डबा घालती. नाताला घेऊन बालवाडीत जाती रे. बात घुगऱ्याकडे टुळू पाहती रे. अरे काय नाही रे, नाही नाही कुणाचे कुणी तुझे नसे रे कोणी. अंती जासी एकल रे प्राण्या माझे माझे. म्हणून आमच्या घरामधली कल्पना निघून जाण्याकरता भक्ती कळणं महत्वाचे. आणि ज्या घरामध्ये भक्ती कळाली त्या घरामध्ये आहार कळाला. आणि म्हणून आहार ज्या घराला कळाला त्या घराला आपण कुठून आलो हे कळतं बाबा. आणि ज्या घराला आपण कुठून आलो हे कळालं त्याला परमार्थ कळायला काहीच वेळ लागणार नाही. आणि म्हणून ज्या अखिल कोटी ब्रह्मांडाच्या नायकाकडे आज मागायचंय काय, तर मागणे हे तुझं प्रती आहे, देशील जरी पाहे पांडुरंगा. आणि म्हणून हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. तुझा विसर नको देवा. तुझं चिंतन, तुझं ध्यान, तुझं मनन माझ्या जीवनामध्ये नित्यनेमाने असू दे. जसं तुकोबराईच्या जीवनामध्ये तू ठेवलं, जसं ज्ञानेश्वर माऊलींच्या ओठावरती जिभेवरती जसं नित्यनेमाने तुझं नामस्मरण फिट झालं, किंवा सावतोबाच्या नांगराला, विळ्याला, खुरप्याला तुझं नामस्मरण अगोदर चिकटलं. म्हणून तसंच आमच्या घरामध्ये सुद्धा ते येऊ दे की आम्ही नको ते डाउनलोड केलं. मग आम्ही आमच्या घरामध्ये खरं गोळा केलं का खोटं? काय काय गोळा काय केलं, खरं का खोट? आता ते जाऊन द्या, पण प्रपंच खरा का खोटा? काही काही जण म्हणतात मग बाबा मग तुलने केली लेकर बाळ अशी म्हणतील. प्रपंच आता मी त्यावेळेस ग्रीक रोमन फ्री स्टाईल जिदो कुस्त्या चांगल्या प्रकारचं करायचो. तर
वडील म्हणले कोल्हापूरला जातो का 2-1 वर्ष? मी म्हणलं कोल्हापूरला जातो का? हे लग्नाचं वय झालं मान. म्हणलो मी महाराज. ते म्हणायचे 2-1 वर्ष थांब, तू उत्तर महाराष्ट्र केसरी होशील. ते मला आबा, मी म्हणलं आबा मला काय कुस्ती खेळायच नाही, मला लग्न करायचं. आणि पुन्हा जी मला मुलगी दिली, आता मामाचीच पोरगी दिली मला. आता ती मला म्हणली अहो ऐक ना जरा. मी म्हणलं काय? ते म्हणलं बाई तुम्हाला ना किरकोळ कारणावर रागच येतो. म्हणलं तू बोल ना काय पाहिजे तुला, काय हवंय? ते म्हणले तुमचा गेम कुस्ती चांगली आहे, ग्रीक रोमन फ्री स्टाईल तुम्ही चांगली करता मला माहित आहे, पण तुम्ही असं करा 2 वर्ष कोल्हापूरला. मी म्हणलं बाय येडी झाली का तुला जर करत असलं पाय नाही दाबा मला यंदा लग्न करायचं. म्हणजे माझा मामा पण म्हणला थांबा थोडं, बांधा गोड. मी म्हणलं जमणार नाही. माझी आई पण म्हणायची अरे ज्ञाना, मला ज्ञाना म्हणायची. अरे थांब ना. मी म्हणलं अक्का तू जरा ऐक ना गं. म्हणूनच आपलं मेच म्हणलो बस ते तारीख काढा मोकाढा, कोणी डोकं लावलं नाही. ते म्हणे करता कर. केलं लग्न आणि 3 वर्षांनी कळलं नसतं केलं तर बरं झालं. लक्षपूर्वक आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना अगोदर आम्हाला विचारात यावं लागतं. ज्या घरामध्ये विचाराची डाउनलोडिंग आहे त्या घरामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे पोरं जन्माला येत असतात. आय कॅन डू, मी करू शकतो, मी बनू शकतो. लात मारीन तिथं पाणी काढावं असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तुमच्या मुलाने लात मारीन तिथं पाणी काढावं. याकरता आमच्या घरामध्ये विचारात येणं महत्वाचं आहे. विचारात मुलांनी यावं याकरता धन्य माता पिता तयाची. विचारात यावं मुलांनी याकरता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर आपल्या घरामध्ये परिपक्वता प्राप्त होत असते. आणि बीजात जर किडक असेल म्हणजे येऊन येणार कोण. असेच म्हणजे आमच्या तिथं इलेक्शन होतं आता. जे नाही ते उभा राहिले आणि उभा राहिले तर मी आपलं निघालो कीर्तनात. एक जण लगेच दगड घेऊनच येशील बाबा. मी म्हणलं काय भानगड येऊन येणार कोण? मी म्हणलं मला माहित. ते म्हणजे एका ठोक्यात का फोडे. मी म्हणलं उभा कोण आहे? ते म्हणजे मीच. मी म्हणलं तूच. जरा 200 मला नाही तेवढंच आहे भांडवल सगळं. विठ्ठल बाबा मला सांगा आशाच्या घरामध्ये भक्ती कळेल का, प्रेम कळेल का, दया क्षमा शांती आनंद बोध विवेक वैराग्य हे डाउनलोड होईल का? हे डाउनलोडिंग करणं महत्वाचं आहे. याच्या करता भगवंताच्या साधू संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर तुमचं वायफाय चालू करा. नको त्या ठिकाणी वायफाय चालू करू. नको त्या ठिकाणी जर तुमचं ब्लूटूथ चालू असेल तर नको ते डाउनलोडिंग होईल आणि आपला मोबाईल हँग होईल. बऱ्याचशा जणांचे मोबाईल हँग आहेत बरं का. हे पंचमहाभूताचे मोबाईल. मी मगाशी सांगितलं ज्याला 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या, ज्याला 3.5 कोटी छिद्र आहेत, हा पंचमहाभूताचा मोबाईल. हे बऱ्याचशा जणांचे हँग झालेले आहेत. बाबा याचा हँगपणा जर काढून टाकायचा असेल तर ही पंचमहाभूताची गाडी कशी चालवू लागेल? भैया गाडी गाड़ी
गाड़ी धीरे हाकरे, गाड़ी तेरी रंग बिरंगी, हाकने वाला छैल छबेला, बैठने वाला लाल रे. ही पंचमहाभूताची गाडी आणि ह्या गाडीला टर्न मारण्याचं वय 15 ते 25. ह्या गाडीला बघ, ही जी गाडी आहे ना, हिला टर्न मारण्याचं वय 15 ते 25. ज्याला हिला टर्न मारता आला त्याला जगणं कळालं, आणि ज्याला जगणं कळालं त्याला मरण कळालं, आणि ज्याला मरण कळालं त्याला भक्ती कळाली, प्रेम कळाला, विवेक कळाला. नाही तर परमार्थ तुका म्हणे कसं जसं असन तसं. जसं असन तसं नाही, इथं ब्रिलियंट असावं, शार्प असावं, हुशार असावं. कारण की विज्ञानाची पुढची स्टेप त्याचं नाव परमार्थ आहे. विज्ञानाची पुढची प्रज्ञान स्थिती आहे, आणि त्या प्रज्ञानामध्ये आमचे साधू संत जगत होते मायबापांनो, आणि त्याच्यामध्ये आम्हाला जाण्याकरता लई वेळ. पहिलं ठिबकचा शोध कुणी लावला? सावता महाराजांनी. गाडग्यात पाणी टाकलं आणि ते पाझरत होतं म्हणून रोपापाशी ठुलं, झालं ना ठिबक. ठिबकचा शोध लावला बाबा. म्हणून आमच्या जीवनामध्ये दया, क्षमा, शांती, बोध, विवेक, वैराग्य जर असेल तर आम्हाला भक्ती कळेल, तर आम्हाला प्रेम कळेल, तर आम्हाला परमार्थ कळेल. तोपर्यंत परमार्थ सुद्धा कळणार नाही. परमार्थ म्हणजे निस्ता म्हणायला वारी आहे, म्हणायला ज्ञानेश्वरी आहे, म्हणायला पारायण आहे, पण बाबा एका वेगळ्या विश्वामध्ये जगायचं शिकवतो, त्याचं नाव परमार्थ. जोडी देवाचे चरण बाबा, आणि देवाचे चरण जोडून आपल्या जीवनामध्ये असावेत याकरता आपलं आचरणही पॉवरफुल असावं. देवाचे चरण आपल्या जीवनामध्ये डाउनलोडिंग व्हावेत याकरता आचरण सुद्धा शुद्ध असावं. आणि आचरण शुद्ध राहण्याकरता आपल्या घरामध्ये भक्तीला, प्रेमाचा ओला वासावा, तर त्या ज्ञानाला किंमत आहे. अन्यथा नाही. देवा द्यायचंच असेल तर नुसतं ज्ञान देऊ नको, तर भक्ती प्रेमा बिना ज्ञान नको देवा. असं ज्ञान बाकीचं काही देऊ नको. मला माहित आहे तू देणारही नाहीये, तू बाकीचं काही देऊ शकणार नाहीये तू. आणि देवाने जर दिलंच असतं तर पहा ते पांडवांना वनवास भोगण्याची काही एक गरज नव्हती बाबा. देवाने देत नाही, देतच नाही तो. त्यानं द्यावं याकरता आमच्या जीवनामध्ये तेवढ्या क्वालिटी असाव्यात. नाहीतर मागे त्यासी लावे भिकेसी, न मागे त्याची रमा होय दासी. मागितलं तर तो देत नाही, न मागता त्यानं द्यावं याकरता आपण कसं असं न मागता त्यानं द्यावं याकरता माझ्या जीवनामध्ये खरा परमार्थ, सच्चा परमार्थ, त्याच्यावरती विश्वास आमच्या जीवनामध्ये असावा. त्यावेळेस तो मागं पुढं काहीच पाहत नाही, तो लगेच देतो मायबाप. म्हणून त्यानं द्यावं. मला सांगा, सुदामजीनं मागितलं का? सुदामानं पायाचे असे काटे खुडलेले, मजल दर मजल करत आलेले सुदामदेव आणि भगवान गोपाल कृष्णाच्या राजमहालासमोर जातात आणि द्वारपाळांना म्हणू लागतात,
मृदंगाचार्या करता, एकदा गायनाचार्या करता आणि एकदा आमच्या संपूर्ण टाळकऱ्या करता. म्हणजे टाळ्या नव्हतं वादा सांगितलं मी सारेन 100 रुपये काढून द्या म्हणणार होतो. अगदी सुंदर स्वरात, तालात, लयात, अगदी आनंदात आहे, स्वानंदात आहे, परमानंदात आहे. काय आनंद आहे महाराज. पोहऱ्यांच्या चेहऱ्यावरती रामकृष्ण हरी, स्वानंदाची प्राप्ती आहे. हा आनंद नाही मिळत महाराज. सुख मिळेल, सुख मिळेल. सुख वेगळं राहतं, आनंद वेगळा राहतो. सुख प्रपंचात मिळतं ते सुख, आणि परमार्थात मिळतो तो आनंद. सुख वेगळं. एक जणाचा 150 एकर ऊस गेला कारखान्यावर, सुखी कधी पेमेंटच्या दिवशी सुखी, तिसऱ्या दिवशी वाटण्यावर गेले. मी कधी सुखी बाबा, पाकिटाच्या वेळेस पाकिटाच्या वेळेस सुखी. एक कीर्तनकार मिळाला बाबा, धडाक लागून. आणि काही जण म्हणतात आता मागच्या दिवशी गाडी अशी कल्ली उलशी, देव नाही ठेवायचा तुम्हाला. मी म्हणलो का म्हणून लय जणाच्या वाटोळे केले, आता आम्ही वाटोळे केली. सहज म्हणून जातात माणसं कधी कधी. काही आता मी कीर्तनकार दिसतो का नाही, बाबा दिसतो का नाही, काही जण डोकून बाबा आहे काय, मी म्हणलं का बाया दिसतो का तो. बेकार आहेत बऱ्याचशे, काय सांगत. आता बरेचसे जण जय हरी म्हणजे काय साधे घालतात, आपल्याला सहज आपला जय हरी असं आपल्याला कळत काय काय जय हरी म्हणजे टोचून. आपल्याला कळत नाही का आपण मतिमंद आहोत का काय आहोत. रोज 10-15 हजार लोक पाहतो बाबा. गाडी एक दिवस फेल होती, फक्त नेवास फाट्यापर्यंत रिक्षात आलो बाबा, रिक्षात. आणि भेंड्यातून नेवास फाट्यावर काही कॉलेजच्या पोरी बसलेले, आपल्या मी पायजामा घातलेला आणि 3 बटन सदरा, म्हटलं डोकं इचकलेलं. मी तिथं बसलो. आता माझ्याकडे बघून शेंडी फेंडी होती मला. आणि त्यांच्यात एवढ्या असं ना, एवढा भारी मोबाईल आहे ना, इतकी रेंज आहे ना, असं असं टाईप केलं की लगेच असले गाणे डाउनलोडिंग होतात ना. अगं मी हे ऐकलंय. हा तू हो ऐक ग, कसं व्हॉट्सअप आहे ना, वा वा, असं त्यांची चर्चा. आणि काही अंतर चालून गेले आणि 2 पोरी रिक्षात बस, एसटी ओकली होती आणि ते रिक्षात बसायला ते आल्या बा तिथं. आता मी इकडून ड्रायव्हर पाशी बसलेलो, आपल्या जाम असं एक इकडून बरं. कधी जन्मात रिक्षात बसलो नाही मी. त्या दिवशी गाडी वेळेनेच नेली होती नेवास फाट्या, कृष्ण महाराज. दोन्ही गाड्या तिकडं, सफारी तिकडच, ही कोणती आपली टमटम, जे असन ती असन, मला काय कमांडर आहे ही बी तिकडं नेली. आणि म्हणत मी गाडीत बसलो, रिक्षात असं पुढं ड्रायव्हर पाशील, ते बी असं, बाकी ते मागून पुरी. आणि कसले कपडे घालतात ना आजकाल माणसं, असं तसं. आणि त्या 2 पुरी तिथे स्टँडवर बसणार, तर त्यांच्या ज्या शुद्ध बोलत होते ना, एव्हा तेव्हा, ओ रिअली सचमुच वाव, म्हणजे असं बोलत होते ते. असं बोलत असताना माथा, म्हणजे मी म्हणले माझ्याकडात पाहून मलाच बोला त्यात. आणि तेवढ्यात त्या 2 मैत्रिणी तिथं, ते म्हणले अय्या रेश्मा, दीपा नाही आली वाटतं. आता ये नाही, रिक्षातल्या ज्या पोरी होत्या ते म्हणल्या आई ग, अगं काय हळू चेंगा हा. 5 शब्द डोक्यात आलं ना तुमच्या, हळू चेंगा बाबा. आणि तेवढ्यात मला याचा फोन आला आणि मी माझा मोबाईल खिशातून काढला, 1,13,000 ऍपलचा. त्यांनी बघितलं आणि तेवढे वाव, मी वाव नाही, व्हेरी नाईस. आणि टाइम पाहायला शर्टाचा नेहरूचा असं भाई माग केली,
ॲपलचं 49,000चं घड्याळ त्याने बघितलं. ते म्हणे तुम्ही काय करता? मी म्हणलं मी काही करीन आता. आणि एक लक्षात असू, परमार्थ, जीवन आणि आचरण हे थाटात असलं पाहिजे. थाटात जीवन ज्याचं थाटात आहे त्याचं आचरण सुचिरभूत आहे, आणि ज्याचं आचरण सुचिरभूत आहे त्याच्याकडे भक्ती आणि प्रेम हे ऑटोमॅटिक डाउनलोड झालेलं असतं. म्हणून जीवन जगत असताना, परमार्थ करत असताना बाह्य स्वरूपाने नाही रंगायचं. अंतरीची घेतो अंतरीची घेतो पाहे जुंडी भावाच. बाबा जमिनीमध्ये जर बी जमिनीनं ॲव्हरेज चांगलं द्यावं, ॲव्हरेज, याच्याकरता त्याची कोळपणी, त्याची खुरपणी, त्याची मशागत, त्याची नांगरणी, त्याला वेगळ्या प्रकारचं खत, त्याला ओलून द्यावं लागत, तेव्हा तण उतरत. बिगर ओली तर पेरली तर जांबिंग होते माणसं. आणि हे पंचमहाभूताची ओल आमच्या जीवनामध्ये जर प्रेमाची प्राप्त झाली तर प्रेमाच्या ओलीत अहंकाराचे तण उगून निघत, आणि त्याच्यामध्ये जर दया, क्षमा, शांती, आनंद बोधाचं जर तिपट हाकलं तर ते मोडून जातात. तुम्ही रामायण कथा ऐकली असेल. दोनया चले ना श्रीराम के बिना, रामजी चले ना हनुमान के बिना. यत्र यत्र रामकथा तत्र तत्र पवनसुता. तुम्हाला हनुमान माहित असेल, भगवान प्रभू रामचंद्रजी, माता सीता, लखन भैया. तुमच्या आमच्या पंचमहाभूताच्या जीवन सिंहासनावर भगवान प्रभु रामचंद्र जी विराजमान आहेत. जहां राम है वहां तो हनुमान जी को होना ही चाहिए. जिथं राम आहे तिथं हनुमान जीला असलं पाहिजे. मग हनुमान कुठं आहे? श्वास मिलके वाटे रामापर्यंत जातन परत बाहेर येत. मरुत या शब्दाचा अर्थ हवा. वाऱ्याचा पुत्र हनुमानजी वाऱ्याच्या रूपानं रामापर्यंत जातन परत बाहेर येतं, वही तो हनुमान जी है. अरे जहां राम है, जहां हनुमान है, वहां तो सीता को होना ही चाहिए. जिथं राम आहे, जिथं हनुमान आहे, तिथं सीता असायलाच पाहिजे. मग कुठं आहे महाराज सीता? साधक जर साधना करत असतील तर लक्षात येईल, नाभिस्थानाच्या खाली 3.5 एटळे करून कुंडलिनी शक्ती बसली, ती सीता है. अरे जहां राम है, जहां हनुमान जी है, जहां सीता है, वहां तो रावण को होना ही चाहिए. कहां पर है रावण? हो, जिथं राम आहे, जिथं हनुमान आहे, जिथं सीता आहे, तिथं रावण असलाच पाहिजे. कोणता रावण आहे? अहंकाराचा वारा. अहंकारूपी रावण तुमच्या आमच्या जिवंत शरीरामध्ये आहे, आणि या रावणाला जर मुळा सकट मारायचा असेल तर पहिलं चरण बाबा. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, 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 भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा.
अभिमान नको देवा अभिमान नित्य नवातया माझा. बाबा अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक माझ्या जिवंत सिंहासनावर आहे याचा अभिमान पाहिजे. नको त्याचा अभिमान करू नका. नको त्याचा अभिमान अजिबातच करू नका. आणि नाही त्याचा अभिमान तर करूच ना. आपल्याला काहीच नाही माहिती, पण काहीच नाही. जन्म काही म्हणतात माझ्याकडता 300 एकर जमीन आहे, तू म्हणतो काहीच नाही. खायला दिलेली आपल्याला, डोकं लावू नका. आपल्याला ती खायला दिलेली खायला, आपली नाही. आमचा आजा त्याच्यातच त्यांनी खाल्लं, त्याच्यातच मिळाला. म्हातारा त्याच्यातच तर पडून गेला, आणि आम्ही त्याच्यातच जाणार आहोत. खायला दिलेले आपलं म्हणू नका ना. आपलं जर म्हणला तर तो कानाखाली टाकायला तयार आहे. आपलं इथं काहीच नाही आपलं. नको त्याला आपलं म्हणू नका. आणि नको त्याला आपलं म्हणाल तर बीपी वाढ होतो. नको त्याला आपलं म्हणून जो आपलाय त्याला आपलं म्हणा. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देव माझा मी देवाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य त्रिदिनी कीर्तन महोत्सव. स्थळ सद्गुरू वारकरी संस्था, जामगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.